थांबा थांबा मंडळी, फ्लावर पाहून लगेच पळून जाऊ नका। तर आज आपण अगदी साधी सोपी पण खायला चमचमीत लागणारी फ्लावरची सुकी भाजी बनवलेली आहे, ती पण फक्त 15 मिनिटात। ही भाजी जर तुम्ही मुलांच्या टिफिनला बनवून दिली तर मुलं टिफिन नक्कीच फिनिश करणार आणि त्यांच्यासोबत मोठे पण। चला तर मग उशीर न करता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया। तर ही फ्लावरची भाजी बनवण्यासाठी मी एक मोठा गड्डा फ्लावर घेतलेला आहे आणि फ्लावर बाजारामधून आणताना व्यवस्थित पाहून आणायचा आहे। किडका फ्लावर अजिबात आणायचा नाही। या पद्धतीचा पांढरा शुभ्र ताजा फ्लावर आपल्याला घेऊन यायचा आहे। नंतर ह्या फ्लावरची जी जाड पानं आहेत ती आपल्याला कट करून टाकायची आहे। जास्त जाड पार्ट आपल्याला या भाजीसाठी वापरायचा नाही। नंतर ही भाजी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। हिचे जास्त मोठे किंवा छोटे पीस करून घ्यायचे नाही, तर मध्यम आकाराचे याचे पीस आपल्याला करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। सकाळच्या घाई गडबडीत फक्त 15 मिनिटात ही भाजी बनून तयार होते। तर आपण फ्लावर छान अशी कट करून घेतलेली आहे। आता हिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। तर आता कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायचं, त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकायची। आता ह्या पाण्यामध्ये फ्लावर टाकून घ्यायची आणि हिला 4 ते 5 मिनिटासाठी ह्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आणि नंतर यामधलं पाणी काढून टाकायचं। फ्लावर शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून याला पाणी न टाकता जाडसर बारीक करून घ्यायचं। हे वाटण बाजूला ठेवायचं। आता एका बाउलमध्ये काही बेसिक मसाले घ्यायचे। तर मसाल्यामध्ये आहे लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि हळद आहे। हे सर्व मसाले बाउलमध्ये टाकून घ्यायचे। त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याला छान असं मिक्स करायचं। थोडंसं कोरडं वाटलं तर अजून यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकतात। याची छान अशी पेस्ट तयार करायची। तोपर्यंत आता फ्लावर पाण्यामध्ये चांगली शिजलेली आहे। फ्लावर पाण्यामधून काढून घ्यायची आणि डायरेक्टली ह्या बाउलमध्ये टाकून घ्यायची। आता ही फ्लावर ह्या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। फ्लावरला पूर्णपणे मसाला छान असा लागला गेला पाहिजे। तर मसाला फ्लावरमध्ये आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण एक फोडणी करून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे, थोडासा कढीपत्ता आणि अर्ध्यातला अर्धा बारीक चिरलेला कांदा, अर्ध्यातला अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून फक्त याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं, कारण आपण यामध्ये नंतर फ्लावर परतून घेणार आहे। त्यासोबत कांदा आणि टोमॅटो देखील छान असे परतले जातात। आता यामध्ये लगेच आपण जी मसाल्यामध्ये कोट केलेली फ्लावर आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आणि याला सारखं हलवत फक्त 4 ते 5 मिनिटासाठी यामध्ये परतून घ्यायचं। तर 4 ते 5 मिनिटानंतर फ्लावर यामध्ये छान अशी शिजली जाते आणि मसाला पण यामध्ये पूर्णपणे छान असा मुरला जातो। तर मीडियम हीटवरती ही भाजी मी फक्त 5 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे। भाजी बनवून तयार झालेली आहे। शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं। तर अगदी सोप्यातली सोपी चमचमीत अशी फ्लावरची भाजी बनून तयार झालेली आहे। तुमच्या घरामध्ये जर कोणी फ्लावर खात नसेल तर त्यांना या पद्धतीची चमचमीत अशी फ्लावरची भाजी नक्की बनवून द्या। ते तुम्हाला परत परत ही भाजी करून मागतील। ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकतात, ऑफिसच्या टिफिनला देऊ शकतात आणि घरी भाकरी चपाती सोबत खाऊ शकतात। अगदी अप्रतिम लागते। तर या पद्धतीची ही फ्लावरची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय।